सुमित भोईर, सूरज मातने गोरख मांगरोळकर, आणि हा पुण्याचा दमदार स्ट्रोक बघूया. जबरदस्त फटका, टायमिंग स्ट्रोक आणि हे मिळते 4 धावा. नेत्रदीपक टायमिंग स्ट्रेट ड्राईव्ह, अतिशय क्लास फटका बघूया संतोष सुमित भोईर यांचा. सूरज मात्रे संघाची धावसंख्या 4 वर, बिनबाद 4. दमदार सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. तर या दरम्यान पडलेगावचे सुनील पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 4 फॉर द लॉ, बिनबाद 4 वर. आणि अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा संघाला बसेल पहिला हादरा. पहिला हादरा, पहिल्या विकेचा बदन प्रभात, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थान बदा, पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी, पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिल्या विकेटचा सबाया, पहिल्या विकेटचा सुपडा साफ. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि 1 डाऊनचा फलंदाज घेसर संघाचा. विलास पाटील जे दैसरचे आहेत त्यांचं आगमन झालं. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. अरे ट्रॉफ्या संपली, पाकिटे कधी संपणार? एक पण गिराईक नाही. तर षटक क्रमांक पहिला प्रगती बदल, बॉलिंग मार्कवर तयार. 1 डाऊनचा फलंदाज योगेश पाटील. एक वडवली गावामध्ये पाटील, संदप गावामध्ये पाटील आणि डायगर मध्ये पाटील. आय एम ऑल्सो पाटील. आणि हा पुन्हा क्लास फटका, यस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग आणि अतिशय चांगली फिल्डिंग. येस डिपेश कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. संघाची धाव संख्या 3 धाव मिळते. संघाची धाव संख्या 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती बघूया 7 फॉर 1. घेसर आणि दैसर असा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंद, रणबेरी. 2 टोक्यामध्ये धुमत, चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी. संघाचा पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर. सामना राहील 5. आणि हा म्हणा या अप्रतिम फटका घ्या. दमदार स्ट्रोक लिपिरावण्या. या उद्या खरा दिवस आहे ना. तर दैसर संघाला एक आमिष आहे, लालूच आहे. अर्थातच या ठिकाणी गावदेवी गायम पार्टी जे जीवन भोईर आहेत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक. 1500 असं आहे. बोलल्यानंतर येतात पैसे. गायन पार्टी यांच्याकडून दैसेसाठी विकेट हॅट्रिक 1500. मिस्टर जीवन भोईर यांची ही पहिली ऑफर. जबरदस्त अपेश, लालूच, गाजर, प्रलोभन. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक बघूया. जबरदस्त टायमिंग. तर संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली धाव संख्या तरी विकेट गेली बघूया. मात्र सुरुवात चांगली आहे बघूया. कमीत कमी 50 धावा पाहिजे मैदानावर. तर आमच्या नवनाथ साळुंके यांना विनंती असेल प्लीज या स्टेजवर. कारण नवनाथ साळुंके ज्याने रतनबुवा स्पर्धा तब्बल अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. आणि हा संघाला बसेल दुसरा धक्का. आणि ह्या यस दुसरा ब्रेक थ्रू. दुसऱ्या विकेटचं बदन. संघाची धाव संख्या 2 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. अतिशय चांगली गोलंदाजी.
रामात या दिवसाला वाढदिवसाचा सोहळा आईला. थँक्यू सो मच. तर घेसर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर पाटील भोपर आणि भीमचंद्र काळन एदुटणे यांच्याकडून पाहिलं गेलं तर घेसर संघाला आणि आकाश भोईर यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. या सर्वांना शुभेच्छा. आणि जे शुभेच्छा देतात ना ते रात्री प्यायला बसले असतात. हां, पॅक जास्त झाला का शुभेच्छा. नाही तर असं कोण राबतात, जागते कोण. या शुभेच्छा सगळे पिणारे ग्रुप, बरोबर की नाही. लग्नाची वरात कोण पोचवतात, पिणारे पोचवतात. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती होता. बोलिंग मार्क होता. या संघाची धाव संख्या 6 चेंडू 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट नंबर 6 डिलिव्हरीज. एकीकडे घेसर, दुसरीकडं दैसर असे दोन्ही क्वालिफाईड संघ बघूया. दर्जेदार जबरदस्त संघ, मजबूत संघ, बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये अटीतटीचा नाट्यमय सामना, उत्कंठावर्धक सामना. नवीन गोलंदाज तर समाजसेवक संतोष नामदेव पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक 5,000, मगाशी 1,500. गायन पार्टी म्हणजे तब्बल 6,500चा ओनली फॉर अजय पाटील. आणि हा चौकार यस, अतिशय क्लास टायमिंग बघूया. शॉर्ट सिलेक्शन बघा आणि संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला 16वर. अरे पैसे मिळतील रे. थांबायला सांगतो. सिक्स्टीन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त अपील. आणि फलंदाज नाबाद. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि सारखे सारखे थर्ड अंपायर देऊ नका प्लीज. मग त्यानं कधी तो उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत. हे साला थर्ड अंपायर द्या, रिव्ह्यू द्या. काय नाटक आहे DRS. अंपायर डिसिजन बी फायनल. आणि हा यस दमदार बघूया. गॅप आणि हा म्हणते नशिबाचा यस आणि अतिशय चांगला फिल्डिंग. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये, संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावसंख्या 2 बाद 22. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. घेसर संघ. पंजाब बायचा इशारा. बाय आहेत का सांगणार कधी. पोरगा 10 वर्ष झाल्यानंतर घरात पाळणा टांगणार. पुन्हा एकदा बघूया. आणि खराब फिल्डिंग येस आणि जोरदार अपील येस, नॉट आउट येस. आणि 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर 24. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 24. येस काना सालुंगे याच बॉलरसाठी 6,500 रुपये. संतोष नामदेव पाटील बघूया. समाजसेवक दैसर आणि आमचे गायन पार्टी जीवन भोईर यांचे 1500 म्हणजे डब्बल 6,500साठी. म्हणजे बॉल किती आहेत बाकी आता. धावसंख्या 18. 20 धावा. जाऊ दे, आमच्या लक्षात येऊ नका तुम्ही. तुम्ही तुमचं बघा, तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. काय होणार नाही बघूया. आम्ही आहोत समर्थ इथं. आणि हा यस अप्रतिम फडका बघूया. दमदार स्ट्रोक आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 24. 24 दमदार स्ट्रोक. अप्रतिम ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग.
चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडियस स्ट्रोक संघाची धावसंख्या 24 वर. चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्याचा उकडा, धावांचा रतीब, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा. दैसर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बघूया जबरदस्त आयोजन. श्रद्धांजली चषक 2022 6 क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. आणि हा यस बिग हिट, का स्ट्रोक आहे बघूया, जबरदस्त टायमिंग आणि हा असे षटकार. थँक्यू. तर याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय ते मृदुंगचार्य अर्थातच रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित गेलेले एक अतिशय लोकप्रिय व्यक्ती मृदुंगचार्य सन्माननीय मधुकर डोंगळे साहेब यांचं या मंचावरती आगमन झालं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत सूरज गोंधली हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा गतवर्षी रायगड भूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. यस. आणि पकवाज वादक, महाराष्ट्रातला आघाडीचे पकवाज वादक प्रताप पाटील यांचे पट्ट शिष्य मधुआ धोंगडे बघूया, कारण त्यांची वामजाची मॅच आहे म्हणून ते आले. नाही तुम्हाला सांगतोय मी, त्यांना आवड आहे. शेवटी कोणाची नस कशात आहे आम्हाला माहीत आहे, कोणाचा पायपोस कशात आहे ते. का ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. सांगा टोटल स्कोर 30 वर. नाही तर एवढ्या रात्री कोणी तो मरायला, डबल बारी असते तर आले असते ते. यस बरोबर. हे मधुभाऊ आहेत, अतिशय जबरदस्त निष्णात मृदुंगमणी, मृदुंगाचा बेतात बादशाह बघूया, कारण आमचे प्रताप पाटील तालमणी यांचे ते पट्ट शिष्य आहेत. बघूया षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडूंनी संघाची धावसंख्या 30 वर, म्हणजे प्रति षटकामागं 15 धावांचं इक्वेशन समीकरण, टार्गेट, आस्किंग रन रेट. आणि नवीन गोलंदाज तयार दैसर संघाचा मीडियम पेसर सुमित भोईर, ज्यानं पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 12. आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर मनोज भोईर. एक आता नवीन फॉर्मॅट आले, तुम्हाला नंतर सांगतो. हो, अप्रतिम डिलिव्हरी, क्लीन बॉल, त्रिफलाचित पितळ उघड्यावर दांडे गोल झाली. एसटीचा छेद केला, भेद केला, एसटी उकडल्या गेल्या, वाकाविली नमावे आणि संघाचा हा तिसरा हादरा. आणि इजान हॅट्रिक, पण याला नाहीत ना, याला 1500, मग 6,500 त्याला अक्षयला आहेत, हे 1,500. नाही फक्त अजय. तर आमचे शंकर म्हात्रे बघूया, हरिभक्त परायण. आमचे शंकर म्हात्रेने स्पर्धेची शुभेच्छा बघूया. दरम्यान मधला फलंदाज मिडल ऑर्डरचा घेसर संघाचा नवीन फलंदाज आशिष भोईर. धावसंख्या 30, 3 बाद 30, 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आउट ऑफ 12 डिलिव्हरीज. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथार, बॉलिंग मार्कवर तयार, गोलंदाजीच्या भोवळ्यावर, रॅम्पवर उंबरठ्यावर तयार. घेसर आणि दैसर असा हा विद्यमान सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, दोन्ही ताकदवर संघ, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. अद्ययावत स्पर्धा बघूया, नामांकित स्पर्धा बघूया. तरी स्पर्धा नुसतं नाव नाही, ते झालं ब्रँड. कल्याण डोंबिवली पट्ट्यामध्ये आमचे विश्वनाथ शेठ मस्कर बघूया. सुमित भोईर. आणि हा चेंडू पुन्हा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला बघूया. एक धाव मिळेल संघाचा. टोटल स्कोर या ठिकाणी 31, 31, 3 बाद 31. दशरथ पाटील बोलतो तेव्हा म्हणतो नॉनव्हेज बोलतो. ज्या भर मंडपात मांड्या उघड्या पडल्या ते तुम्हाला दिसलं नाही.
बॉलिंग मार्क तयार. मग तुम्ही घरी जाणार नाहीत, मग कशाला डोळा लागतोय. बघा स्टेजवर कशी कचाकच गर्दी होते मग. आणि हा दमदार स्ट्रोक बघूया पुन्हा एकदा. येस, आमचे विश्लेषण मस्कर बघूया. अतिशय जबरदस्त दिलखुलास व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व. हा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार होतो मी. स्पर्धा डिक्लेअर झाली की लगेच त्या आयोजकांना फोन. चला नाही आयोजक म्हणून त्यांच्या बायकांना फोन करणार. ताई आमचा काय काय बोलणार त्यांना आता. अरे याच्यापेक्षा नाक्यावर लसूण विका, कांदे बटाटे विका. हो पुन्हा हेच चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा डळबा संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीपद असताना बघूया. पहिल्या षटकात 2 षटकात जरी धावाले, पण तिसरं षटक मात्र अफलातून. फक्त इनमेन 3 धावाचा बेनिफिट. धावसंख्या 33, 3/33, 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जबरदस्त सामना आणि मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. श्रद्धांजली चषक 2022. उद्या आमचे लाडके नेते विश्वनाथ शेटमरे यांचा जो इथे 12 नंतर रात्री 12 to 12 म्हणजे मिडनाईट टू मिडनाईट. आणि बंदाचा बाईचा इशारा. येस, 34. अतिशय चांगलं क्रिकेट बघूया या ठिकाणी. जय गावदेव क्रिकेट संघ नारिवली आयोजित या स्पर्धेचे प्रमुख अतिथी जे सन्मानित, कारण ज्यांच्या माध्यमाने स्पर्धेचा जबरदस्त क्रिकेटचा कुंभ, क्रिकेटचा महाकुंभ मेळा पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. तर याच्यानंतर सामना जो होईल तो रेग्युलरचा का 40+. त्यांना लवकर मोकळं करा. हो येस, पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 34. 3/5. बेलवली आणि चिंचपाडा दोन्ही रायगड जिल्ह्यामधील ताकदवर संघ बघूया. दोन्ही संघांनी बेलपाड आणि बेलवली संघाने घामटा काढला. कोणचा? खुटारीचा, म्हणजे आमचा फॉर्च्युनवाल्यांचा, कारण खुटारीवाले आहेत. चिंचपाड्याने त्या आम्हीने बोलत होता. अरे स्वतःचे कोण काढणार का? काय साला आपलं झाकून ठेवायचं असं कधी पण. येस, फटाक्यांची आतषबाजीत. तर 2014 साली मला पहिल्यांदा लॉन्च करणारे आमचे अरुण गोरपेकर ह्याच मैदानावर. क्या हो गया? पाणी पी रहा है. तर याच्यानंतर 40+चा सामना होईल. लक्षात ठेवा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, जेणेकरून इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चिंचपाडा आणि बेलवली. आणि ही मॅच म्हणते 4 षटकांची असेल ना? 4 षटकांची, कारण पहिला सामना 5-5 षटकांचा, त्याच्यानंतर दुसरी मॅच 4 षटकांची. नवीन गोलंदाज 12 बॉल्स टू गो. 4थं षटक प्रगती पदावर. दहिसर संघाचा नवीन मीडियम पेसर, नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवर तयार. संघाची धावसंख्या 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडू 35 धावा 3 बली, अशी सद्यस्थिती विद्यमान असता. बघूया, एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त मैदान.
आणि चेंडूचा शॉट मिड विकेटला. एक धावमुळे संघाचा टोटल स्कोर 36. तर कोळेगावचे समाजसेवक अक्षय पाटील आणि अतुल पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर त्याचबरोबर मंडप डेकोरेटरचे प्रोपरायटर सचिन शेठ सागाव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या मंचावरती आपलं स्वागत आहे. या तर कोलेगावचे सन्माननीय ज्ञानेश मामा यांनी स्पर्धेचे शुभेच्छा दिल्यात. बघूया. आणि खास करून विश्वनाथ शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. बघूया. आणि थर्ड अंपायर, यस, रेफर टू थर्ड अंपायर. तर आमचे रुपेश पाटील आणि जीवन पाटील बेलवली ग्रामपंचायत सदस्य शुभेच्छा दिल्यात का? स्टेजवर यायचं प्लीज. या पंचांना सगळं माहिती असतो. या टाईमपासचा साधन आहे. सांगा टाईमपास आहे की नाही? पहिले कसा फटकन निर्णय. साधन होतं मग टाईमपास नाही. म्हणून या रात्री 2च मॅचेस ठेवायच्या. झाल्या दिवसभर ठेवा थर्ड अंपायर. प्रत्येक निर्णय हा थर्ड अंपायरला द्या. आता संदीप पाटील एका ठिकाणी प्रीमियर लीग होती, बोर्ड लावलं होतं, त्या गावाचं नाव प्रेमियर. आता लिव्हर ना काहीतरी कलरचा डाग पडला, ते कधी पेंट्रीची चूक असेल, लिव्हर टिंब पडला. काय झालं? लिगच्या ऐवजी झाले लिंग. काय त्यांना बोलले का? असे बोर्डमध्ये वाचत नाही का? रनआउटसाठी 10 दिशा फिरविशी जगदीशा. नॉट आउट. आणि फलंदाज नाबाद, येस, नॉट आउट. तर 2 धावांमध्ये संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी नेऊन ठेवला आहे 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 38. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. तुम्ही जो टाइम वेस्ट केला ना, टाइम भरून काढायचा प्लीज. घेसर आणि दैसराचा हा विद्यमान सामना. आणि हा या ब्राईन स्टोक खेळण्याचा प्रयत्न. पुण्याचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
2 balls to go in the fourth over. 38. पहिल्या षटकात 15, 12, दुसऱ्या षटकात 18. त्याच्यानंतर ते उत्तर ते काढायला लागले. बघूया. आणि हा पुन्हा स्टेप बॉल पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. तर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 40. 51 धावा झाल्या तर नक्कीच या डिफेंडेबल बघूया. कारण चेस करणं फार भारी आहे. इथं मगाशी बघितलं आपण. एक बॉल आहे. आता कॅप्टन त्याला सांगतोय फटके आशे मार, घुटना टेक, तमाशा दे. घुटना टेक ठीक आहे, जर चेंडू मिस झाला तर सगळं सामान विकेट किपरच्या हातात जायचा. आता तो काय फटका आहे रिस्की, बरोबर की नाही. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन फोर्थ ओव्हर. संघाची धावसंख्या 40वर. 3 बाद 40. घेसर संघ बघूया. नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करतोय. दैसर वन दी टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 18 धावा. नंतर मात्र 5 बघूया. नंतर मात्र जो त्यांचा आलेख, तो ग्राफ जो खाली उतरला. आणि हा शॉट पेंड हुक करायचा बघूया. पुन्हा आता दमदार स्ट्रोक आणि हा 4 धावा मिळतील. अतिशय क्लास शॉर्ट पिच अकोट डबाचा बॅक पडला गेला. चेंडू हुक केला बघूया. लॉंगलिंग आणि स्क्वेलिंग याच्या मधून आणि 4 धावा मिळते. सांगायचा टोटल स्कोर 24 चेंडूमध्ये 42. 44 म्हणजे 11 धावांचं रन रेट. 11 चौक 44. रनअप तेज गोलंदाज, खुकार गोलंदाज, वेगावर स्वार होणारा गोलंदाज पुन्हा आता तयार राईट महोदय विकेट. हो यस बिग हिट. आणि हा दमदार षटकार. यस काय ताकदवर फटका. जबरदस्त टायमिंग. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे गोटा दगड फोडणारा जो गोटे अंपायर.
हेच गाणं लावलं होतं. गोट्या नाचत होता, कपाली कुंकुने तुला लावायचे अबीर, तू काला अबीर काला. कसं मॅचिंग पाहिजे. संघाची धावसंख्या झाली 52-52. दमदार स्ट्रोक, बिग हिट, मॅसिव्ह सिक्स, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक्स. 6 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर 52 आणि उर्वरित 4 चेंडू 4 बॉल्स टू गो इन दी फिफ्थ ओव्हर. मिस्टर जयेश भोईर पहिल्या चेंडूवर 2, नंतर मात्र केला अटॅक, केलेलं आक्रमण. येस, अगेन दॅट शुड बी हिट. आणि हा होता उर्फी चेंडू. बघूया. आणि हा दर्जेदार स्ट्रोक आणि संघाचा टोटल स्कोर 58. अरे याला बक्षीस लावा. काय नाही, त्यांची ना ताकद. धावसंख्या 58. वादली फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स. आणि हा पुन्हा एकदा अटॅक. 3 बॉल आणि 3 षटकार. काय बॅटिंग बघूया. आणि संघाचा टोटल स्कोर 64. ऐसा मी जो कहती हूँ मर्द मेरा तू लग सलग 3 षटकार आणि सलग तिसरा षटकार. बघूया संघाची धावसंख्या 64. उन्हाचा तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा जोरकस मारायचा तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू आल्याने. बघूया. आणि फलंदाज बाद होईल महिना संघाला बसेल. चौथा धक्का. मात्र जबरदस्त बॅटिंग केली आणि आपल्या धावांसाठी जबरदस्त योगदान. 8 चेंडूमध्ये 23 धावांची मॅरेथॉन इनिंग, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. 3 षटकारामध्ये एक जबरदस्त धावसंख्या आणि राहिलेले उर्वरित चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज. दक्षित पाटील. आणि फलंदाज दक्षित पाटील खेळण्यासाठी तयार. बघूया. जयेश भोईर, गोरख मांगरोळकर. तर पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिट. बघूया. ऑन साईडला चांगला फटका. बघूया. पुन्हा एकदा चांगलं रन गेन, रनिंग द विकेट. तर 3 धावा मिळतील. येस, चांगलं रनिंग बिन, चांगलं तालमेल. आणि फलंदाज बाद. येस, फक्त 2 धावा मिळतील. रिव्ह्यू. मग आम्ही काय चुकीचं बोललो. हॅलो. आणि फलंदाज म्हणते बाद झाल्या. बघूया. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी. चला अगोदर टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी तर टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केली होती, 66. निगू गावचे सन्माननीय संदीपदादा पाटील यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उमेश. तर चला टॉस करतोय बेलिवली टीम. आणि फलंदाज मात्र बाद आहे. बघूया. रनआउट. बघूया. आणि 2च धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 66 आणि 67 धावांचं टार्गेट. सामना जिंकण्यासाठी दहिसर समोर एक जबरदस्त लक्ष्याचा पाठलाग करत आहे.
आव्हान नक्कीच जबरदस्त आहे. चेस करताना बघूया. या मैदाना मात्र भारी आहे. शेवटी क्रिकेट आहे का होऊ शकता बघूया. थँक्यू. तर next या दरम्यान commentator. 40 सामना असेल. चिंचपाडा विपक्ष बेलवली या दोन टीम मध्ये. संदीपदादा पाटील आमचे निघूचे आहेत. त्यांचे शुभासे टॉस आणि छापा टॉस जिंकला. या कपिल परदेशी आहेत चिंचपाडा टीमचे. तर त्यांना एक चांदीचं नाणं दिलं जाईल पुष्पदीप ज्वेलर्सच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर शाहू पाटील यांच्या वतीने सुद्धा एक नाणं आहे. या नेक्स्ट कॉमेंटेटर कोण येतोय. तुम्ही चढा आम्ही उतरतो नाही का. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. तर काही सन्मान आहेत ते आपण सन्मान घेऊया. या ठिकाणी कोण येतं. दीपक पाटील या फलसफेगावचा सादरीकरण बुलंद आवाज. कक्षामध्ये अतिशय विनंती करेन, तंत्रशुद्ध समालोचक फलसफेगावचा बघूया आमचे सचिव आहेत. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. तर या ठिकाणी मृदुंगाचार्य ज्यांचं नुकतंच मंचावरती आगमन झालं आणि रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले येस गेलेले येस आहेत. मधुवा धोंगडे मंदिर यांचं वादन म्हणजे एक जबरदस्त बघूया. त्यांचा सन्मान केला जाईल या कक्षामध्ये. आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक विश्वनाथ शेठ मस्कर आणि संदीप पाटील जे निघूचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते येस पट्टीचे पकवाज वादक तालमणी प्रतापभाऊ पाटील यांचे ते पट्ट शिष्य आहेत बघूया. आणि डबल बारे असो कुठलेही भजन असू द्या बघूया. एक वेळ मोदी साहेबांना वेळ मिळेल पण यांना मिळणार नाहीत कारण यांना भरपूर सवारी असतात. आपला फक्त 3 महिन्याचा बाजार असतो कॉमेंटेटर लोकांचा. म्हणून म्हणतो कामं करा. क्रिकेट इज भिकमांगा धंदा. थँक्यू. त्याचबरोबर पुढचा सन्मान केला जाईल घेसरगावचे माजी सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी पवार त्यांचा सुद्धा सन्मान संजयजी गायकर यांचा सन्मान या सादरीकरण कक्षामध्ये केला जाईल. त्याचबरोबर पुढचा सन्मान जे आमचे दहिसरचे आहेत नवीन भाई शेख यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. अक्षय पाटील आणि अतुल पाटील कोळेगावचे समाजसेवक आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि घेसर टीमच्या गोलंदाज आकाश भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. सागर पाटील भोपर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. फक्त आकाश भोईरसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर नजीमबाई शेख जे उपस्थित आहेत आमचे दहिसरचे त्यांचं सुद्धा सन्मान या मंचावरती करतोय आपण. त्याचबरोबर पुढचा सन्मान परशुराम मामा पवार जे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर दहिसरचे आमचे विलास पाटील आहेत उपस्थित मंचावरती त्यांचं सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर सूरज गोंदले अतिशय चांगले पकवाज वादक रायगड भूषण पुरस्काराने सन्मान केले त्यांचं सुद्धा या मंचावरती केला जाईल सन्मान. आणि गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 40+ सर्व खेळाडू मंचासमोर या. आपण सर्व खेळाडू गावदेवी क्रिकेट संघ 40+ नारिवली चे सर्व खेळाडू मंचासमोर यायचे.
तर संतोष नामदेव पाटील जे दहिसरचे आहेत, त्यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं दोन्ही खेळाडूंना 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर गावदेवी क्रिकेट संघ 40+ नारिवली शरद चला ना या. तर या ठिकाणी आता थोड्याच वेळात 12 वाजतील, त्यामुळे प्रथम गावदेवी क्रिकेट संघ 40+ यांच्या वतीने केक कापून वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल आणि त्याचबरोबर आणखीन सुद्धा त्याचबरोबर घेसरचे बाबूराव महादू भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचं सुद्धा आपण करतोय सन्मान. तर सामना सुरू झाला, जाऊया आमचे दीपक सर पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर जाऊया मॅच कडे. दुसरं सत्र चालू होतोय का मोठ्या फटक्यानं जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग होतं आणि 67 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉलवर मात्र आगाज केलाय तो या चौकारानं. अजय पाटील आणि मिलिंद पाटील अशी जोडी आणि चांगली मॅच पाहायला मिळेल. खरं तर दोनही बलाढ्य संघ आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असणारे हे दोनही संघ. एका बाजूला आपण पाहतोय जोया 11 पुरस्कृत आई गावदेवी घेसर विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ दहिसर. ऑन साइडला यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला कॅरी करता आला नाहीये. चांगली चान्स होती इथे, मात्र सलामीवीराला बाद करण्याची नामी संधी. खरं तर चांगली धावसंख्या या मैदानावरची रचली जाते ती पहिल्या सत्रामध्ये, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले ते 3 षटकार ज्याने पूर्णपणे मी तर म्हणेन या सामन्यावर पकड मजबूत केली ती घेसर संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. चौकारानंतर 2 धाबा. अजय ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आकाश भोईर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॉप एज बॉल हवेमध्ये आहे, गल्लीमध्ये झेलला जातोय. अखेर मात्र ही विकेट मिळवले ती आकाश भोईरनं. फलंदाज होते बाद, लागलाय पहिला झटका दहिसर संघाला. सलामीवीर अजय बाद होतो यावेळेस मात्र 6 धावां संख्येवर. अतिशय उत्तम गोलंदाज ओळखला जातो केसर संघाचा आकाश आणि चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवर मात्र चौकार पडला होता, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक. मागच्या दोनही चेंडू जर आपण पाहिले तर दोनही बॉलवर मात्र झेल उडाले होते. तर या दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पाहिलं तर आम्हाला 2 कूलर जे दिलेत ते स्वर्गीय सुरेंद्र रमेश पाटील डायगर यांच्या स्मरणार्थ श्री वीरेंद्र रमेश पाटील यांचं मंचावरती आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जितू दादा यांच्याकडून सुद्धा जे कूलर मिळाले, जे युवा सेना अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज येतोय शरद भोईर, एनॅट नंबर 3. परंतु मिलिंद पाटीलसाठी मात्र एक सुवर्ण संधी असेल. संतोष नामदेव पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांना 7,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. लोवा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून फटका खेळला. बॉल मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. केक जेवण आल्यात ते आमचे मंडप डेकोरेटर्सचे सचिन शेठ हे सुद्धा केक घेऊन या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्याचबरोबर गावदेवी क्रिकेट संघ 40+ नारिवली यांच्या वतीने सुद्धा एक केक आहेत आकर्षक आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारा. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केला होता रिशा साना, बॉल मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 67 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना मात्र जशास तसं प्रत्युत्तर मात्र दिलं जात आहे ते दहिसर संघाकडून. आता मात्र लगातार 2 चौकार पाहायला मिळालेत
ते मिलिंद पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू. तर त्याच दरम्यान पाहतोय गोविंद गोरपेकर यांच्या वतीने सुद्धा एक केक आणलाय आणि आमचे काशीनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा जे कार्तिकी केक शॉप जे नारिवलीमध्ये गणेशा पाटील यांचं प्रोप्रायटर आहेत त्या दुकानाचे मालक त्यांच्या वतीने सुद्धा केक आणण्यात आला आहे. त्याचबरोबर बरेचसे पाहुणे मंडळ आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. सुरुवात चांगली झाली हे तर करावंच लागेल. ते मात्र सिंगल एकवटली जाते. धावसंख्या 1 पुढे जात असताना आकाशला मात्र एक सफलता जरूर मिळाली सलामीवीराला मात्र बाद करण्याची. परंतु त्यानंतर जर पाहिला तर धावांवर अंकुश ठेवण्यामध्ये मात्र थोडासा पाहायला गेलं तर तितकासा प्रभाव टाकता आला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या दहिसर संघाच्या. 1 गडी बाद 15 धावा, 67 धावा चेस करायच्या आहेत. आणि असं असताना मात्र सुरुवातीपासूनच आक्रमक होणं फार गरजेचं आहे. आणि मैदान सुद्धा थोडंसं मोठं आहे त्यामुळे इथून मात्र पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये निदान 25-30 धावा आल्या आणि हेच टार्गेट असेल ते दहिसर संघाचं. कारण या 2 ओव्हर्समध्ये जर धावा आपल्याला आल्या तर मात्र तिथून पुढे थोडीशी लढाई सोपी होऊ शकते. परंतु घाम गाळावा लागेल या रात्रीमध्ये ते दहिसर संघाला. सोपं नसेल कारण केसर संघाचा प्रवास यंदाच्या हंगामामध्ये मात्र फार सुंदर राहिला आहे. प्रत्येक मैदानावर मात्र आपल्या खेळाची छाप मात्र केसर संघानं सोडले. त्यामुळं आणि दहिसर संघ सुद्धा तेवढाच मजबूत म्हणून यंदाच्या वर्षी मात्र उदयास आलाय. त्यामुळे काटेकी टक्कर मात्र तमाम क्रीडा रसिकांना मात्र या रात्रीमध्ये नक्कीच अनुभवायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मात्र दुसरं षटक घेऊन दक्षित पाटील सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना स्लॉग स्वीपचा फटका वाडी स्लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर टोकलाय. हा गगनभेदी षटकार. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. लगातार जर 3 षटकार लगावले तर संतोष नामदेव पाटील यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि पारितोषिक मिलिंदसाठी असेल. या षटकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 जाबा मिलिंद पाटील. यावेळेस मात्र अगदी बॅक टू द बॉल ड्राईव्ह समोर खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर अगदी स्ट्रेट येतोय. रन मात्र कंप्लीट केली जाते. 1 स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. धावसंख्या 1 पुढे जात असताना 67 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना धावफलकावर लागल्यात त्या 22 धावा. 22 सुरेख सुरुवात आहे. केसर संघाला मात्र इथून या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक करावं लागेल चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि त्यासाठी मात्र विकेट हा एकमेवच पर्याय असू शकतो. हो शॉट ऑफ लाईन यावेळेस मात्र थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला दक्षितकडून. व्हेरी क्विक बाउन्सर पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची संगता या निमित्तानं पाहायला मिळाली आणि एकमेव बाउन्सर मात्र नक्कीच अलाउड असो आणि तो मात्र त्याचा यूज त्याचा वापर मात्र केला जातोय दक्षितकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोर असेल शरद भोईर. या जोडीला मात्र थोडंसं खेळावं लागेल. अजूनही पार्टनरशिप रचावी लागेल. निदान 20-25 धावांची भागीदारी रचावी लागेल कारण या जोडीवर बरंच काही निर्भर आहे तो दहिसर संघ. चांगला बॉल होता यावेळेस मात्र फाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं मात्र टाकलेला हा बॉल. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. बऱ्याच वेळा आपण पाहतो मिडल लाईन यॉर्क जर का आले बॉल तर हेलिकॉप्टर उडवले जातात परंतु आजकाल सर्रासपणे हे अस्त्र बाहेर काढलं जातं गोलंदाजाकडून वाईड यॉर्करचा आणि तोच प्रभाव मात्र जर पाहिला आजकाल या गोलंदाजांचा एक प्रभावीपणे मात्र हे अस्त्र आजकाल पाहायला मिळत आहे आणि सर्रासपणे फार कमी फलंदाजांकडे मात्र या चेंडूवर फटके असतील. वेगवान बाउन्स यावेळेस मात्र आणखीन एक अगदी खोलात टाकलेला हा बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव सोडलाय तो दक्षितनं. कमालीचा वेग आहे यावेळेस मात्र आणि या वेगापुढे मात्र हतबल झालाय तो शरद भोईर. षटकार पडल्यानंतर मात्र काय गोलंदाजी केले. 3 चेंडू निर्धाव आलेत. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल टर्न केला. वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. विकेट कीपर एंडला थ्रो आणि सहज गतीनं मात्र फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात लागलाय. दुसरा झटका जोडी फोडली जाते ती दहिसर संघाची. ओके थँक्यू दीपक सर. तर या दरम्यान आपण
खेळ 5 मिनटं का होईना थांबवण्यात येईल, कारण आयोजकांची सूचना आहे. आणि या ठिकाणी आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतोय तो क्षण अखेर उजाडला गेला आहे. जवळजवळ 12 वाजून गेल्यात आणि 11 मार्च हा दिवस उजाडला गेला आणि त्या वाढदिवस विश्वनाथ शेठ मस्कर यांचा. आणि ते सर्व मित्रमंडळीने जे केक आणले ते आपण केक कापून वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. तर सर्वांच्या वतीने या ठिकाणी केक आणण्यात आलेत आणि ते केक आता आपण कापून वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आमचे DJ चंदू सर ओके, आपण रेडी, ओके, स्टार्ट. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. या वाढदिवसाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत आणि हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि या आठवणीनं मात्र आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. वाढदिवसानिमित्त विश्वनाथ शेठ मस्कर साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश यू अ मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. हैप्पी बर्थडे. थेट विश्वनाथ मस्कर वाणी स्पर्धा आयोजक आहे का कोणी. डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा, डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा, प्रमुख आयोजक विश्वनाथ दादा. प्रमुख आयोजक विश्वनाथ श्री दादा, गणेश विठ्ठल शिवशंभूवर साईबाबावर अपार श्रद्धा. साईबाबावर अपार श्रद्धा. गावदेवी संघाचा शिल्पकार, गावदेवी संघाचा शिल्पकार, त्याच केलं या कौतुक सर्वांनी. थेट विश्वनाथ मस्कर वाणी स्पर्धा आयोजक आहे का कोणी. थेट विश्वनाथ मस्कर वाणी स्पर्धा आयोजक आहे का कोणी. थेट विश्वनाथ मस्कर वाणी स्पर्धा आयोजक आहे का कोणी. थेट विश्वनाथ मस्कर वाणी स्पर्धा आयोजक आहे का कोणी. शेठ विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा. शेठ विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा. थेट विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा. थेट विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा. हितचिंतक है राम भोईर, हितचिंतक है राम भोईर, जयेंद्र पाटील भरत भोईर. जयेंद्र पाटील भरत भोईर. उमेश तर मोठ्या जल्लोषामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मात्र वाढदिवस साजरा होत असताना आपण पाहतोय. तर अर्थातच कल्याण ग्रामीण युवा उपाध्यक्ष, रायगड क्रिकेट समालोचक असोंचे सल्लागार आणि या 14 गाव विधाता ज्यांना संबोधलं जातं, 14 गाव IPL ज्यांनी मात्र पहिल्यांदा या ठिकाणी भरवली, ते अर्थातच सर्वांचे लाडके सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात, कारण त्यांना मात्र पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. गोविंदजी गोरपेकर यांनी सुद्धा या शुभेच्छा मात्र तुम्हाला दिल्यात आणि या मोठ्या जल्लोषामध्ये मात्र हा वाढदिवस आज नारिवलीच्या मैदानावर सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं मात्र या ठिकाणी साजरा करत असताना सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जावो
याच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि या पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. Thank you, thank you. मॅच स्टार्ट That's- करायची अंपायर्स. केसर संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. लगेच शरद चला मैदानातून बाहेर या. लगेच आता सामना सुरू होईल. वेळ नाही आहे कारण अद्याप बरेच सामने खेळायचे आहेत. एकूण आज 11 सामने कव्हर करायचे होते आपल्याला. तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. 23. नाऊ बॅक टू क्रिकेट. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांचा वाढदिवस मात्र मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जोबामध्ये मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आणि या उद्याच्या दिवशी सुद्धा हा वाढदिवस असे असंख्य केक कापून मात्र त्यांचे सगळे शुभचिंतक चाहते मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावर मात्र हा वाढदिवस न भूतो न भविष्यती असा लक्षात राहणारा वाढदिवस मात्र जरूर पाहायला मिळेल आणि सगळ्याच क्रीडा रसिकांना अनुभवाला सुद्धा मिळेल. तर गेसरचे जे संजय दादा भोईर आहेत विभाग प्रमुख, त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा दिल्या ज्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. धन्यवाद. 3 ओव्हर्समध्ये 44 धावा करायच्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहिला, यावेळेस मात्र रन कंप्लीट केली जाते. बाईचा इशारा येतोय. कम्प्लिटली बीट झाला होता फलंदाज. इथे धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. धावा झाल्यात आतापर्यंत 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं 15 दिल्या होत्या, परंतु दक्षितनं मात्र कमालीचं कमबॅक केलं. फक्त 8 धावांचं षटक टाकलं आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सूरज मात्रेचा हा बॉल पाठवलाय ऑन साइडला. कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र मिड विकेटला. योगेश त्या ठिकाणी होते. काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं होतं बॉल बाहेर चाललाय की काय, परंतु त्याच वेळेला मात्र आपण पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून उंच झेपावत मात्र बॉलला आतमध्ये ढकललं जात आहे. ही कमिटमेंट आहे. काही झालं तरी आज मात्र माझ्या वाट्याला आलेलं क्षेत्ररक्षण मात्र मी 100% करणार आणि तेच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. कम्प्लिटली बीट झाला. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळणारा बॉल. पंच यावेळेस मात्र थोडासा उशिराना आम्हाला इशारा करतात की हा थोडासा वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 26 धावा. 26. उर्वरित 16 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 16 बॉल मध्ये अजूनही 41 धावा करायच्या आहेत. सूरजचा हा बॉल यावेळेस मात्र चांगली लेंथ होती. ते मात्र लेग स्टंप आणि मिडल स्टंपवर बॉल टप्पा टाकल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला बॉल वळवण्याची किमया करतोय. उभं ठेवलं जाते आता मात्र फलंदाजाला आणि आपल्यामध्ये असलेला जो डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटले की नॅचरल स्विंग आलाच आणि त्याच नॅचरल स्विंगचा मात्र वापर करतोय. इथे मात्र ऑन साइडला फिरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल स्टंप लाईन वरून उडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र थोडंसं कठीण होत चाललंय. 1-2 मोठे फटके आले नाहीत तर ही धावसंख्या आता मात्र पाहायला गेलं तर धावा आणि या चेंडू यांच्यातलं अंतर वाढवणार आहे आणि थोडंसं टेन्शन मध्ये येऊ शकतो दहीसर संघ. पुढे सरसावत यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट केलं होतं आणि इथे मात्र प्रयत्न फसला. आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला तो सूरज मात्रेचा आणि फलंदाज मात्र बाद होतोय तो मिलिंद पाटील. सलामीवीर मिलिंद पाटीलच्या खेळीचा होतोय अंत. थँक्यू. तर या शेठ भोईर यांच्याकडून सुद्धा विश्वनाथ शेठ मस्कर यांना शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. फलंदाज मात्र बाद झालाय आणि या मॅच मध्ये थोडासा कमांड प्रस्थापित करत असताना आई गावदेवी 11 पुरस्कृत घेसर संघ तुम्हाला मॅच मध्ये मात्र बलाढ्य स्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सूरज. शॉट ऑफ लाईन बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र उडवलाय पॉइंटला बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप पॉइंटला रन करण्याची मात्र हिंमत होताना दिसत नाहीये. सिंगल येईल. एकेरी धाब्यानं मात्र होईल. धावसंख्येमध्ये बदल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय
आणि 3 षटकांच्या अखेरीस मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये धावा करायच्या त्या 40 धावा. 12 चेंडू आणि 40 धावा. 20च्या सरासरीने इथून मात्र जावं लागेल. आता दहिसर संघ काही करायचं ते आता मात्र करायचं आहे, कारण जरूर लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जे प्रयत्न मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना घेसर संघाकडून पाहायला मिळाले होते. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आशिष भोईरनं, मी तर म्हणेन ती मॅचला थोडासा टर्न करणारी इनिंग होती. लगातार 3 षटकार अजूनही विसरला नसेल दहिसर संघ. अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथून मात्र त्याच पद्धतीनं फलंदाजी करावी लागेल, तरच मात्र या धाबा तुम्हाला शक्य होऊ शकतील. 2 ओव्हर्समध्ये 40 करायच्यात. सुरुवात फार चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र दक्षितनं षटक टाकलं, त्यानंतर सूरजनं षटक टाकलं आणि या 2 मागच्या ओव्हर्समध्ये मात्र फारच कमी धावा आल्या आणि त्याचमुळे हे अंतर आता मात्र वाढले. गोलंदाजी मार्कवर येतोय तो योगेश पाटील, परंतु समोर आहे तो राहुल पाटील. जयेश भोईर आणि राहुल पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. ही जोडी मैदानामध्ये लढेल दहिसर संघाकडून. योगेश पाटील या ओव्हरमध्ये काही झालं तरी दहिसर टीमला मात्र धावा काढणं फार गरजेचं आहे. 4थ्या षटकाला सुरुवात. 12 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता राईट मोर द विकेटना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉलला मात्र पाठवलंय ते थर्ड मॅन रिजन कडे. शेवटच्या षणाला मात्र 3-3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. बॉल आतमध्ये ढकललं जात आहे. 2 रन्स कंप्लीट. इथून मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. चौकार षटकारांसाठी मात्र बरीच वाट पाहावी लागले, कारण आतापर्यंत विचार केला तर मोठे फटके बिलकुल येत नाहीये. पहिलं षटक जे होतं ते मी तर म्हणेन सुरुवात चांगली केली होती. अजय पाटील असेल, मिलिंद पाटील असेल, त्यानंतर सुद्धा दक्षितच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर जे कमबॅक पाहायला मिळालंय जोया 11 आई गावदेवी घेसर संघाचं ते लाजबाब. इथे पाहिलं थोडासा फलंदाज पुढे जातोय. शॉट ऑफ लेंथ, झपकन क्विक बाउन्सर मात्र अटेम्प्ट केला. टप्प्याचा बॉल टाकला आणि इथे मात्र पूल करता आला नाहीये. टायमिंग मात्र चुकले फलंदाजाचं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. थोडासा नाराज आहे स्वतःवर, कारण शॉट ऑफ लेंथ बॉल म्हटले की आजकाल मात्र परभणी असते फलंदाजांसाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एजान टेकन फलंदाज होते बाद. लागलाय आणखीन एक झटका. तो दहिसर संघाला फलंदाज मात्र बाद होतोय आणि इथून मात्र थोडासा विजयाच्या आशा मी म्हणेन पाहायला गेलं तर थोड्याशा धुसर होत असताना दहिसर संघाच्या. जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार. दोस्त गरीबो का समाजसेवक मनान आहे गंभीर. नारिवली गावाचा गाजतया नाव विश्वनाथ शेठ मस्कर. नारिवली गावाचा गाजतया नाव विश्वनाथ शेठ. थँक्यू हंस डीजे, चंद्रकांतजी फुटाणे. नेहमीच पाहायला मिळतं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये कमालीचं साऊंड, कमालीचे डीजे मास्टर आहेत आणि नेहमीच आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. थँक्यू सो मच. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट झालाय. फलंदाज यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो राहुल, परंतु त्याचा साथीदार मात्र आल्या पावली माघारी फिरेल. सोमनाथ भोईर यावेळेस मात्र निराश मानेनं 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला. त्या स्पर्धेचे प्रणेते, मुख्य आयोजक सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं संगीत मात्र डीजे हंसच्या माध्यमातून आणि मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या जल्लोषामध्ये मात्र हा वाढदिवस
त्यांच्या सगळ्या युवा मित्रांसाठी, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांसाठी, मित्र परिवारासाठी मात्र एक वेगळाच दिवस, एक आनंदाचा दिवस. आणि आज मात्र नारिवली गावामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर एक वेगळी जत्रा भरणार. त्यांच्या चाहत्यांची, त्यांच्या शुभचिंतकांची रीग मात्र संपूर्ण उद्याच्या रात्रीपर्यंत मात्र असंख्य अगणित केक कापले जाणार आणि त्यांचा वाढदिवस मात्र मोठ्या उत्साहामध्ये मात्र साजरा केला जाणार. सगळ्या गोलंदाजाकडे यावेळेस मात्र बिग हिट केला जातो ऑन साइडला, बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग आणि बॉलला मात्र भिरकावून दिल्या डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 6 धावांकरता षटकार. जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार, आहे तो सल्लागार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर, नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. त्या षटकारानं मात्र थोड्याशा आशा पल्लवित करत असताना राहुल पाटील ज्याच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे आणि तो काहीतरी करू शकतो. भुला दे डर कुछ अलग कर, हेच आता मात्र सांगत असतील त्याचे चाहते, त्याचे हितचिंतक. इथे मात्र लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतोय, उंच गेलाय आणि तेवढाच मात्र दूरवर जाऊन पडलाय. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना इट्स अ ह्यूज हिट, 6 रन्स. सव्वीस धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अजूनही असेल. सगळ्यांचं लक्ष आता मात्र दहिसर गावच्या राहुल पाटीलवर लागलंय. 2 बॉलवर आलेल्या 2 षटकारांना पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालंय आणि ही मॅच अजूनही आपल्याला जिंकता येऊ शकते. ही जाणीव आता मात्र आपल्या साथी सहकाऱ्यांना, साथी चाहत्यांना मात्र करून देत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु त्याला स्ट्राईक मिळणं आता मात्र गरजेचं आहे. च्या उद्देशानं मात्र स्ट्राईक घेतली आणि तो उद्देश मात्र सार्थकी ठरवत असताना राहुल पाटील कमालीचा हार्ड हिटर फलंदाज आहे आणि ही एकमेव आस असेल ती दहिसर संघाकडून. नवीन बॅट्समन आपण पाहतोय आता मात्र महेंद्र भोईर असेल ऑन स्ट्राईक. शेवटचं षटक 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. सूरज मात्रे 3ऱ्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजांना उभं ठेवलं गेलं होतं, जागेवरून हलू दिलं नव्हतं तो सूरज मात्रे. सूरजचा हा बॉल गरकन फिरला. इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र राहुलनं केलाय, परंतु फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात महेंद्र भोईर याला मात्र सोडावं लागेल आता मात्र मैदान. रायगड ठाण्याची मानाची स्पर्धा, स्पर्धा आयोजक विश्वनाथ दादा गवगवा नावाचा, शेठ विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा, शेठ विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली गावाचा. विश्वनाथ भाई रॉयल किंग आहे नारिवली. एकाच मॅच मध्ये 2-2 मेडन ओव्हर टाकण्याचा सुद्धा विक्रम सूरज मात्रे बरं आहे, परंतु समोर मात्र राहुल पाटील यावेळेस मात्र त्याला सुद्धा बीट केलं या बॉलला आणि आता मात्र टाळ्या पडल्या जातात त्या सूरज मात्रेसाठी. इथून मात्र अंतर जर आपण पाहिलं तर उर्वरित आता मात्र 4 चेंडू आणि तब्बल 26 धावांची गरज आहे. 4 बॉल 26 रन्स. सूरजचा हा बॉल यावेळेस मात्र फिरून खेळलाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. रन घेण्याचा कोणताच पाहायला गेला तर प्रयत्न केलेला जात नाहीये, कारण आता मात्र पाहायला गेलं तर राहुल पाटीलला सुद्धा कळून चुकलंय. इथून मात्र फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल. कठीण झालंय आता मात्र हा रस्ता. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. खरं तर राहुल पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक अगोदर मिळणं फार गरजेचं होतं, परंतु स्ट्राईक थोडीशी उशिरानं मित्र म्हणून मिळाली आणि त्या तोपर्यंत मात्र हा सामना हातामधून निघून गेला होता. आता मात्र फॉर्मॅलिटी कंप्लीट करत असताना आमचे दोन्ही मॅच ऑफिशियल सूरज मात्रे
कमालीची गोलंदाजी आहे. काय टर्न पाहायला मिळतोय, अप्रतिम. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि इथे मात्र निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम मात्र गोलंदाज सूरज मात्रेच्या नावावर आणखीन एकदा लागणार का? कमालीची गोलंदाजी केले, प्रभावित केलंय, उभं ठेवलं जाते फलंदाजाला. समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह, व्यासपीठाला सलामी देणारा व्हेरी फ्लॅटेड षटकार मात्र येतोय. परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो जोया 11 पुरस्कृत आई गावदेवी घेसर टीम ना. मनपूर्वक अभिनंदन घेसर टीम. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शांतारामजी मात्रे कामोटे यांच्याकडून घेसर टीमचं अभिनंदन आणि घेसर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दहिसर संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये समाप्त होते, परंतु चांगला खेळ मात्र गावदेवी दहिसर संघानं सुद्धा केला. त्यांना सुद्धा आम्ही पुढच्या स्पर्धांसाठी पुढच्या सामन्यांसाठी मनापासून